आता सुख आहे पण मला सांगा खऱ्या अर्थानं सुख आहे का? समाधान आहे. पूर्वीपेक्षा आता सगळं चांगलं आहे पण सुख समाधान आहे का नाही? आज काय चांगलं नाही मला सांगा. आज आरोग्य आपलं चांगलं नाही, शरीर चांगलं नाही, वातावरण चांगलं नाही, जीवनशैली चांगलं नाही, खाणं चांगलं नाही. पूर्वी सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कष्ट काम कष्ट काम कष्ट काम. तसा आज लोक व्यायाम करतात तसा पूर्वी कामात व्यायाम होता. संपूर्ण शरीराची हालचाल व्हायची, अवयवाची हालचाल व्हायची, अवयवाची हालचाल झाली की शरीराची ताकद वाढायची. शरीराची ताकद वाढली की माणसाला एकमेकाला काम करायला मदत करायची. केमिकल कंपन्या आल्या ना. पूर्वी लोकांना एकमेकाला वस्तू द्यायला पैसा नसायचा का? पण पूर्वी लोक एकमेकाला काम करायला मदत करायची नाही. पूर्वी गावाकडे असायचे तुमचा एक बैल माझा एक बैल, तुमचं 4 एकर नांगरू, नंतर यांचं नांगरू, नंतर राहिल्यानंतर सगळ्या गावाचं नांगरू. व्हायचं की नाही? शेवया कशा केल्या पण नाही? कशा केल्या? आठवले पण एकट्याच्यात केले का? पण सोमवारी तुमच्या, मंगळवारी तुमच्या, बुधवारी मटण. म्हणजे लक्षात घ्या, मला काय सांगायचं लक्षात घ्या. आज पोखरांचे कोण लोक आहेत इथं? म्हणजे पूर्वी लोक एकमेकाला काम करायचे. पूर्वी लक्षात घ्या, पूर्वी घरामध्ये पाहुणाला तर दिवाळीसारखी वाटायची. काय वाटायची? दिवाळी. काका कुठं तर म्हणजे काढा आता 2 मिनिटं. 1 2 3 टेन्शन त्याच्यावर भूतासारखाच्या हा सुतक पडलं का हसलं पाहिजे. हा पूर्वीचे दिवस आठवा मला सांगायचं. पूर्वीचे दिवस आपण ज्या वेळेला प्रथम मुंबईमध्ये आलो राहायला गरज होता. एका रूम मध्ये 10-12 जण आपण राहिलो. पूर्वी आपल्याला पैसा होता का? कशी देवाणघेवाण चालायची? माझ्या शेतात तरी ते तुम्हाला द्यायचं, तुमच्या शेतात तिथं मला वस्तूची देवाणघेवाण चालायची. पूर्वी पैसा नसायचा. पूर्वी घरामध्ये कुणाच्याही टीव्ही नसायचा, फ्रीज नसायचे, वॉशिंग मशीन नसायची, कुठल्याही गाड्या नसायच्या, कुठलंही सुद्धा चालत पूर्वी घरामध्ये. लाईट नव्हती. काय होती? लाईट नव्हती. बरोबर. रॉकेल वरती होतं का मला? पूर्वी रामायण आपण कसं बघितलं? पूर्वी 30-35 वर्षापूर्वीचं रामायण. काही लोक मला सांगतात आम्ही स्वतः ग्रामपंचायत मध्ये टीव्ही असायची, दागिनं नव्हतं, काळ्या माळ्याची पोट असायची अशी आणि 2 वाट्या असायच्या. नाही का? आता बघा 1100 बिघडले. मग आज थेरपी घेणं काय गरजेचं पडलं का? तर आज त्रास येऊ नये म्हणून सुद्धा आपण शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्रास आल्यानंतर सुद्धा शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आताचे त्रास आजार उपचार करायला वेळ देत नाही. मला आठवतंय पूर्वी मी गावाकडे होतो. लहानपणी असताना ग्रामपंचायत रिक्षा घरोघरी फिरायची का? कुणाला डायबिटीस आहे का? कुणाला बीपी आहे का? कुणाला सांगवात आहे का? कुणाला कॅन्सर आहे का? गावामध्ये व्यक्ती सापडत नव्हता. पण आता गावात रिक्षा फिरली तर प्रत्येक घराघरामध्ये डायबिटीस आहे, प्रत्येक घराघरामध्ये बीपी आहे, प्रत्येक घराघरामध्ये सांगवात आहे का? आजची परिस्थिती तुम्ही लक्षात घ्या. कधी तर शाळेमध्ये जावा, 40 विद्यार्थ्यांचा पोट आहे का? पहिली त्या पोरांचा 40 विद्यार्थ्यांचा पोट आहे. 40 विद्यार्थी त्यात 20 विद्यार्थ्यांना चष्मे नाही. आणि 20 विद्यार्थ्यांना चष्मे कसे लागले? 70 वर्षाच्या वयस्करच्या म्हाताऱ्यासारखा त्याला चष्मा लागला. म्हणजे त्याच्या डोळ्याचं वय वर्ष 7 आहे पण चष्मेचं वय 70 वर्ष.
वर्ष झालं त्याच्या. कधी अख्खा आयुष्य जगणार पोरग पाहणार कधी पाहणार कधी जगणार इतकी फार मोठी समस्या आहे लक्षात. पूर्वी 60 नंतर त्रास यायचे, पूर्वी 15 वर्षापूर्वी 40 नंतर यायला चालू झाले. आता जन्मल्यापासून त्रास आहे. जन्मल्या पोरग काचत, जन्मल्या पोरग काचत जाते आणि डोळे उघडते दुपारी सरांची वाटली बघ. आणि आपण म्हणतोय पोरग माझं साहेब झालं पाहिजे, पोरग माझं इंजिनियर झालं पाहिजे, पोरग माझं कलेक्टर झालं पाहिजे. लक्षात घ्या, इथून पुढं पोरग जिवंत राहिलं तर साहेब इतकी फार मोठी बिकट परिस्थिती आहे. कारण वयस्कर व्यक्तींपेक्षा कमी वयातली मुलं मुली जास्त तरुण पोरं जायला लागले. मुलांना तुम्हाला माहित असावं सांगतो, मुलांना आधी शिकवायची गरज आता हल्ली नाही. मुलं जन्मातच हुशार आहेत. खराय का खोटा मला सांगा. आज मला सांगा, आपण काका पहिलीच होतो, बे दोन्ही 4 हे पाडे आपल्याला 10वी पर्यंत 5वी 8वी पर्यंत पाठ नव्हते. आता जन्माला लोक एबीसीडी पाडत नव्हते. खरंय का खोटा? काही आई बाबा म्हणतात मला कळत नाही मोबाईल मधलं, माझं पोरग मला दाखवतंय. आज खराय का खोटा? खराय का खोटा आहे मला बरोबर आहे का मला सांगा? बरोबर आहे का मला सांगा? आज काही लोक बघा आपल्याला समाजामध्ये होताना दिसतात, समाजामध्ये वावरताना बोलताना दिसतात. आणि आई बापाच्या प्रति हुशार पोरग असं काय तर मला म्हणजे आता मुलांना जास्त शिकवण्याची गरज नाही. मुलांच्याच मुलं हुशार आहे, पण त्यांना योग्य दिशा देण्याची गरज. पण खऱ्या अर्थानं मुलांची आज आरोग्याची काळजी घेणं फार काळाची गरज आहे. आतापासून लक्षात घ्या. तर उद्या ते सक्षम बनत, तर ते कॉम्पिटिशन मध्ये टिकल, तर ते आपल्या पुढे शेवटून आपल्या जवळ आहे. कारण आज सगळ्यात मोठी समस्या आहे का तुम्ही मला असं कसं म्हणताय? अहो बघा ना किती ड्रेस आहे, किती ताण आहे मुलांच्यावर. आज मला सांगा, आपल्याला पाटील पेन्सिल दप्तर होतं का? आज मुलांची दप्तर बघा, मुलांचे ड्रेस बघा, ताण बघा किती आहे. आपल्याला 10वीला 35% पडली तर पाहिजे तिथे ऍडमिशन मिळत होतं का? कधी आपल्याला टेन्शन नव्हतं. खरं का खोटं मला सांगा? आता 99% पडली तर पाहिजे तिथे ऍडमिशन मिळत नाही. आई बाबाच्या डोक्यावर टेन्शन आहे. आपल्या पोरा सुनेच्या डोक्यावर फार मोठं टेन्शन आहे. पूर्वीच्या कामाच्या पद्धती आताच्या कामाच्या पद्धतीमध्ये खूप फरक पडलाय. आता तुम्ही सगळेजण या ठिकाणी काही भरपूर लोक असतील त्यांनी जॉब केला असेल. पूर्वीच्या जॉब असे होते, पूर्वीचे ऑफिसमध्ये कामं अशी होती, 2 तास कामं केली की 4 तास 6 तास बसून पगार आपण घेतला. काही गव्हर्नमेंट नोकऱ्या अशा होत्या, सही केली की लोक घरची काम करायला यायची. बरोबर आहे नाही? तुम्हाला नोटीस नाही देत, पण हो का सही करायची, घरची कामं करायला यायची. खरं का खोटा? पूर्वी ताण नव्हता, टेन्शन नव्हतं, प्रेशर नव्हतं, टार्गेट नव्हतं, काही नव्हतं. खरं होतं का मला सांगा? पण आताच्या पोरांच्या नोकऱ्या बघा, पोरापुरी एका मिनिटाचा कंपनी हिशोब काढून येईल. पूर्वी कंपनीमध्ये ऑफिसमध्ये काम करता येते म्हणून कॅमेरे बसवले. पोराच्या डोक्यात टेन्शन आहे, टार्गेट आहे, प्रेशर आहे. घरी आलं तर कंपनीचं टेन्शन घेऊन येतोय आणि घरी आले की आपण म्हणतोय काय म्हणतोय? आम्ही जसं सासू सासऱ्यांची केलं तसं तुम्ही करत झाले. आता पहिल्यांदा काय राहिलं नाही. फार बिकट परिस्थिती आहे. पोराच्या डोक्यावर लय टेन्शन आहे. आपण म्हणून सोडून जातो, पण त्यांचं जीवन पण जर बघितलं ना तर आपण जेवढं चांगलं जीवन जगतो तसं त्या मुलाबाळाला जीवन जगता येत नाही. आपण घरचं खाल्लं, आज मुलं बाहेरचे खात आहेत, उघड्यावरचं खात आहेत.
म्हणून जागतिक आरोग्य संघटना सांगते कमी वयाची लोक कमी जायला लागले का तर ते दूषित वातावरणामध्ये कमी असतात, घरामध्ये चांगलं अन्न खातात, सकाळी जॉगिंगला बाहेर पडतात. पण तरुण मुलं जास्त जायला लागले. त्याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे आज लाईफस्टाईल आपली. म्हणून आज मुलांना अधिक शिकवण्याची गरज नाही, त्यांच्या अधिक आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. समजाया आज सगळ्यांना बघ मला सांगा ती मिटवायची का नाही? काळानुसार पद्धतीनुसार आपण सगळ्या समस्या मिटवल्या. आज सध्या काळामध्ये मला खायला अन्न नाही फार मोठी समस्या नाही का करायला? मला खायला अन्न नाही फार मोठी समस्या नाही. तरुण मुलामुलींना त्रास आले हे माझे सगळ्यात महत्वाचे भोग आहेत. हे सगळ्यात मोठा भोग आहे लक्षात. मग हे भोग संपवायचे का? संपवायचे भोग संपवायचे का? म्हणजे आता तुम्हाला हॅपी मेडिकेअर भेटलंय, तुमचे भोग संपले, तुमचे उरलेले दिवस चांगले राहतात. उरलेले तुमचे दिवस सुखाचे आनंदाचे निरोगी राहणार. लक्षात आम्हाला तर अगोदर माहित असतं आमच्या घरातला एखादा व्यक्ती म्हातारा असतो, आम्हाला अगोदर माहित असतं तर मला ऑपरेशन आमचं कळलं असतं. हे सगळ्या वेदना ते आम्हाला इथं आल्यानंतर लोक बोलून दाखवतात. लक्षात घ्या. मग अगोदर का नाही आम्हाला भेटलंय? हे त्यांची वेदना आहे, हे त्यांचं सांगणं आहे आम्हाला. आपल्याला भेटलं कारण आपण खूप भाजीवान नशीबवान आहोत. पण आता भेटलंय, काळ बदलला, परत बदलल्या, आपल्या घरासमोरच्या समस्या वेदना दुखणं तुम्ही बघू शकत. म्हणून आपण जे सांगतात तिकडे जातो. पुरीमध्ये लग्नामध्ये भेटतं आणि कोण ते म्हणतं आपल्याला काय होतीस काय झालीस काय होतीस काय. चांगली गोव्याला नेते, मुंबईला नेते, पुण्याला नेते, चांगली ठणठणीत करून सोडते. म्हणजे प्रत्येक जण आपल्याला उपचार सांगतो, प्रत्येक जण सांगते इकडे जावा तिकडे जावा, इकडे गेले अंगावर सूज आली, तिकडे गेले शरावती साईड इफेक्ट झाला, तिकडे गेले पैशाची बरबाद झाली, नुकसान झालं, सगळीकडे जावं लागतं. आज हॅपी मेडिकेअर मध्ये येण्या अगोदर लाखो पैसे खर्च केले आपण आपल्या त्रासासाठी उपचारासाठी. दर महिन्याला 15-20 हजाराची औषधं खात होतो, तरी पण कुठं फायदा झाला नाही. कुठं फायदा झाला नाही त्या त्रासाला हॅपी मेडिकेअर मध्ये फायदा झाला. आमच्या सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली, कोकणातील लोक चांगला उपचार मिळावा मुंबईला येतील. आमच्याकडची सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली, कोकणातली लोक चांगला उपचार मिळावा म्हणून कुठे गेली? नंबर 1 डॉक्टर, नंबर 1 हॉस्पिटल, नंबर 1 स्पेशलिस्ट, नंबर 1 शरीर चेक करणाऱ्या मशीन जागतिक लेवलच्या आहे. परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर वेगळं बघायला मिळते. आमची लोक मुंबईमधली लोक हॅपी मेडिकेअर, आमची लोक चांगला उपचार करायला म्हणून मुंबईमध्ये आणि मुंबईची लोक हॅपी मेडिकेअर मध्ये. मला ह्या प्रश्नाचं उत्तर कळलं नाही. एवढं सगळं नंबर 1 असून सुद्धा आपले त्रास ठीक झाले नाही म्हणजे आपले त्रास किती भयानक आहे. किती एक तर मारा तसे बाहेर आपले सगळे उपचाराचे दोरच कापलेले आहेत, कुठेही मला फायदा झाला नाही. पण मला आता हॅपी मेडिकेअर मध्ये फायदा झाला. म्हणजे मला आता हॅपी मेडिकेअर समजून घेतलं पाहिजे कापले, तर मला आता हॅपी मेडिकेअर समजून घेतलं माझ्या कुटुंबासाठी, माझ्या भविष्यासाठी, माझा राहिलेला काळ सुखकारक आनंदमय जाण्यासाठी विचार केला. म्हणून हॅपी मेडिकेअर सांगतो थोडस वेळ. हा हॅपी मेडिकेअर मध्ये आल्यानंतर गेले आम्ही 19 वर्षाचा अनुभव तुम्हाला सांगतो. गेले 19 वर्ष हॅपी परिवारामध्ये लोकांच्या सेवेशी आम्ही आहोत, लोकांना रिझल्ट देण्यासाठी आम्ही आहोत. गेले 19 वर्षामध्ये आम्ही डोळ्यात देखत बघितलंय. ज्या लोकांना सांगितलं डॉक्टरांनी यांना हे तोपर्यंत खायला घाला, संपलेलं हे, ते लोक चौकानी चादरीत काढून जर्मनीच्या बॅटवर, जर्मनीच्या मशीनवरती झोपवलेली बघितली आहे. झोपल्यानंतर त्यांना उठवल्यानंतर चालल्यानंतर पळायला लोकांना काम करायला लावलं. आणि ती लोक आज आम्हाला भेटतात, सर
म्हणून आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे, हॅपी मेडिकल मध्ये आल्यानंतर कधी मनातल्या मनात असा गैरसमज करू नका, इथं फायदा आहे की नाही. विश्वास, श्रद्धा आणि सद्गुरुजन काय जेव्हा विश्वास, कारण हॅपी मेडिकल मध्ये आला तर एका गावात दोन तुकडं होणार नाही तो. हॅपी मेडिकल मध्ये त्रास प्रोसेस प्रमाणे आला. अचानक त्रास आलाय का? माझी आई रात्री झोपली, 60 किलो वजन होतं आणि सकाळ उठून बघती 100 किलो वजन झाला. काय ग बाया, एवढी कशी काय मी वाढली? डॉक्टर देतो 60 किलो दिसत होते, मी सकाळी उठले आरशात बघितले 100 किलो झालं एका दिवसात. झाली काही हे काय काकू गेली लग्नाला गेल्यानंतर सख्या बहिणीला बघितलं, अरे गो एका रात्रीत झालं असत. झालं का? अहो त्याला 15 वर्षापासून शहरामध्ये सुरुवात आहे. आपण शहरावरती लहानाचा मोठा आपणच केलाय, त्याला लाडवलाय, त्याला मोठा केलाय. आता मग कोणाचं शिक्षण आहे, कोणाची परीक्षा आहे, लगीन आहे, फार जायचे, काय येणार आहे. आपण त्याला लहानाचा मोठा केला, आपण 10% त्याला 100% केलाय, लगेच 100%. मग हॅपी मेडिकलच्या चेअरमनच्या उपचारामुळं लगेच एका गावात लगेच 100% बाहेर पडणार नाही. 10%, 20%, 21%, 100% बाहेर पडतो. म्हणजे प्रोसेस प्रमाणे आलाय, प्रोसेस प्रमाणे बाहेर पडणार आहे. जसं आपण शरीराला वेळ दिलाय, शरीराला त्रास दिलाय, अंगावर काही गोष्टी काढण्यात आपण त्याला सगळ्यात. म्हणून तुम्हाला सांगणं आहे, तिथं आल्यानंतर कधी मला त्या शंका नाही. सगळ्याला 100% सुखाच्या आनंदात येणार. तसं म्हणतात ना, भगवान के घर में लेकिन अंधेर, जसं हॅपी मेडिकल में देर आहे लेकिन अंधेर नाही. मग 10 वर्षापूर्वीच बंद पडलं असतं की, बरोबर आहे का चुकीचं आहे मला सांगा? बरोबर. मग दुसरा लगेच प्रश्न असतो, मग तिथं काय केलं जातंय? कुठलं मेडिसिन आहे, कुठलं इंजेक्शन आहे, कुठलं सलाईन आहे, कुठलं ऑपरेशन आहे, कुठलं चिरफाड आहे, काय काय लवकर सांग. मग ती आगे दमधर काही नाही बघ त्यातलं. तिथं जायचं नुसतं हे मध्ये झोपून. अगं तसं नाही मला म्हणायचं. अगं हॅपी मेडिकल कंपनीनं साऊथ कोरियामध्ये 38 वर्षापूर्वी मानवाच्या शरीरावरती रिसर्च केला की मानवाला त्रास येत आहे कुठून, त्याचं मूळ शोधून काढलं. मानव असा प्राणी आहे की तो शरीरामध्ये त्रास झाल्यानंतर शरीराची काळजी घेणारच आहे. डायबिटीस झाला, बीपी झाला, आयुष्यभर मेडिसिन खाणारच आहे. सांधिवात झाला, आयुष्य वेदना सहन करणारच आहे. कॅन्सर झाला, आयुष्यभर बेडवर झोपून राहणारच आहे. म्हणजे सगळे शरीरामध्ये भयानक त्रास येत आहेत कोणत्या कारणामुळं, त्याचं मूळ शोधून काढलं. ते मूळ म्हणजे कोण? तो प्राचीला चिटकून आहे ना. त्रास येण्याचं कारण कोण कोणतं आहे? तेरी बाहों में बीती हर शाम, बेवफाए बेजा यार ने क्या हुआ तेरा वादा, ओ कसम ओ इरादा,
मेरा दिल तुम्हें मुझे जिंदगी का आखिरी दिन होगा क्या हुआ तेरा वादा टूट Thank you.